लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा प्रचंड वेळेस विचारला जाणारा प्रश्न की सर लाभार्थ्याची यादी लागली आहे का, इथे आम्ही ऐकलं आहे, तिथे आम्ही ऐकलं आहे, किंवा अशा प्रकारची आम्ही अपडेट पाहिली आहे, लाभार्थ्याची यादी लागली वगैरे वगैरे. तर या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची खरंच यादी लागत असते का? अशा प्रकारची यादी पब्लिकली म्हणजे सार्वजनिकरित्या जाहीर केल्या जाते का? आपण ती डाउनलोड करू शकतो का? आपण ती पाहू शकतो का? अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तर तो नेहमी बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये सतावत असतो. आणि काही काही लाभार्थ्यांचा जेव्हा लाभ बंद होतो तर त्यांना तर खूप या प्रश्नांचं जे उत्तर हवं असतं की खरंच लाभार्थ्याची यादी जे पात्र लाभार्थ्याची यादी कुठे पाहायची आहे, कुठून डाउनलोड करायची आहे, कुणाकडे असते वगैरे वगैरे. तर या प्रश्नांची उत्तरे अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर कट अगदी स्पष्ट सांगणार आहे. बघा, खरंच तुम्हाला जे आहे तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे का नाही हे पाहता येते का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी बघा, आज 8 तारीख होती, आज शनिवार होता आणि आज कोणत्याही पद्धतीने जे आहे लाडकी बहीण योजनेचा GR आलेला नाही. उद्या रविवार असल्यामुळे 9 तारखेला तर येणार नाही ऑब्व्हियसली. लवकरात लवकर जर GR आला तर आपल्याला 2 GRची अपेक्षा करू शकतो किंवा याच महिन्यामध्ये 2दा वितरणाची आपण अपेक्षा करू शकतो. त्यासाठी लवकर GR यावा हा मुद्दा आपण आता इथून पुढे लवकर वेळोवेळी मांडणार आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघा, काही प्रश्नच मी लिहून घेतलेले आहेत तिथे की तुमच्या यादीच्या संदर्भात की हे जे प्रश्न आहेत हे कॉमन प्रश्न आहेत, प्रत्येक लाभार्थ्याच्या मनामध्ये पडत असतात. तर त्यामध्ये बघा, विविध माध्यमातून तुम्ही ही अपडेट पाहत असता की पात्र यादीमध्ये नाव आहे की नाही तपासायचं, या नेहमीच तुम्ही अशा प्रकारचे अपडेट पाहतात. मग आता आपल्या या चॅनलवर मात्र तुम्हाला तशा प्रकारची अपडेट नाही दिली. लक्षात ठेवा, तुमचं पात्र यादीमध्ये नाव आलं आहे का, कसं तपासायचं, डाउनलोड कशी करायची, तशी आपण मिसलिडिंग इन्फॉर्मेशन देत नाही. बघा, आता पहिला मुद्दा की लाभार्थी यादींचे जे आहे लाभार्थ्यांची यादी खरंच लागते का हा प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न आहे डाउनलोड करता येते का. आता पहिला प्रश्न बघा, लाभार्थ्याची यादी खरंच लागते का, तर त्याचं उत्तर अगदी स्पष्ट सांगतो मी तुम्हाला, त्याचं उत्तर आहे नाही. मग आता तुम्ही म्हणाल मग हे जे काय अपडेट येतात की लाभार्थ्याची यादी आली वगैरे वगैरे, तर ते खरं नाही का, तर ते साफ खोटं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. मग राहिला मुद्दा की तुम्हाला असं वाटत असेल की मग लाभार्थ्याची यादी असती का नसती, तर लाभार्थ्याची जरी यादी असेल तर ती सार्वजनिकरित्या केल्या जात नाही, ती कुणाकडे नसती. तर त्याच्यातनंच तुम्हाला त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की डाउनलोड करता येते का, तर नाही, कारण सार्वजनिक नसते ती यादी, त्यामुळे डाउनलोड करता येत नाही. तर त्याचं उत्तर डाउनलोड करता येते का, तर उत्तर आहे नाही. तर यादीच अशी लागत नसते तर तुम्हाला डाउनलोड कशी करता येईल बरं, साधा सिंपल प्रश्न आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल मग ती यादी सरकारकडे असते का, तर बघा, सरकारने काय केलेलं आहे, तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती पोर्टलवर जमा झालेली आहे. काहींची लाडक्या बहीण योजनेची माहिती जी ॲप्लिकेशनच्याद्वारे एकत्रित केलेली आहे आणि मग जो माहितीचा जो संग्रह आहे तर सरकारने एकत्रित केलेला आहे. मग आता त्याला जर तुम्ही यादी नाव दिलं तर ते तुमचा प्रश्न आहे. पण मुद्दा काय माहिती आहे का, की अशी कोणत्याही प्रकारची यादी लागत नाही. हाच प्रश्न तुमच्या मनामधला क्लिअर करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे परत तुम्ही कन्फ्युजन नको व्हायला. होतं काय बघा, एखाद्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झालेला असतो आणि मग तेव्हा ती लाडकी बहीण ती यादी डाउनलोड करण्याच्या ह्याच्यामध्ये त्या पेचामध्ये चाळकून बसतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं, DBTच्या कारणामुळे हप्ता बंद झाला आहे का, इतर कारणामुळे झाला आहे का, कागदपत्र अभावी झाला असेल तर ते कागदपत्र रेडी करून ठेवायचे आहे फेर तपासणीसाठी. त्याबद्दल मी बोलणार आहे सविस्तर. पण ह्या गोष्टी मग आपण टाळतो ना, आपण यादीच्याच नादी लागतो. पण यादी जी आहे लागतच नाही ही आपल्याला बाब क्लिअर असायला पाहिजे. लाभार्थ्यांची खरंच यादी लागते का, तर उत्तर मी तुम्हाला सांगितलं आहे की नाही. लास्ट प्रश्न बघा की लाभार्थ्यांची यादी सार्वजनिकरित्या जाहीर केली जाते का. यादीच लागत नाही तर सार्वजनिकरित्या म्हणजे पब्लिकली येऊ शकत नाही यादी, बरोबर. त्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल की यादी डाउनलोड कशी करायची लाभार्थ्यांची, लाडकी बहीण योजनेच्या म्हणतो आहे मी, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी डाउनलोड करायची, पात्र लाभार्थ्यांची यादी आली आहे, तर या संपूर्ण गोष्टी फार चुकीच्या आहेत. त्यामध्ये कोणी त्या अफवांवर लक्ष द्यायची गरज नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून या यादीच्या संदर्भात बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच प्रश्न असतो हा, लाभार्थ्यांची यादी आली का, लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आमचं नाव आहे का. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.